नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या लाईफ ऑफ उत्कृष्टी मॉमी या चॅनलमध्ये। सध्या उन्हाळा आहे म्हटल्यावर सगळीकडेच वाळवणाचे पदार्थ बनवले जात आहेत। त्यानुसारच परीच्या मम्मीने कालच्या दिवशी बटाट्याचे वेफर बनवून घेतले। त्यासाठी त्यांनी रात्री बटाटे स्वच्छ धुवून त्याचे पातळ काप करून घेतले आणि सकाळी मग छान ते मिठाच्या पाण्यामध्ये शिजवून घेतले आणि असे छान पसरवून घेतले। आणि सध्या परी आणि जयलाही सुट्ट्या लागलेल्या असल्यामुळे मग त्यांना असं काम परीच्या मम्मीने सोपवलेलं आहे। सुट्टी आहे म्हटल्यावर खेळणं, गोंधळ घालणं हा प्रकार तर आलाच। त्यामुळे मग असं काही एखादं काम सोपवलं तर थोडा वेळ घरातही शांतता राहते आणि एखाद्या कामामध्ये आपल्यालाही मुलांकडून मदत भेटून जाते। जयला तर हे काम करत असताना खूपच मज्जा वाटत होती। त्यानंतर मग सकाळी हा पक्षी छान असा चिवचिव आवाज करत होता, त्यामुळे त्याला थोडंसं कॅप्चर करून घेतलं। हा पक्षी दिसायला तर खूप लहान होता, परंतु आवाज मात्र त्याचा खूपच मोठा होता। त्यामुळे कधीही दिसण्यावर जाऊ नये असे म्हणतात, ते खरंच आहे। आज उत्कर्ष आणि सृष्टीलाही सुट्टी आहे, त्याच्यामुळे मग आधी स्वयंपाक न करता मग घरातला पसारा आवरायला घेतला। सर्वात पहिले तर पडदे आणि खिडक्या छान ओपन करून घेतल्या, कारण की त्यामुळे मग घरात खेळती हवाही राहते आणि नॅचरल उजेडही आपल्या घरात येतो। आणि घर तर मी आधीच झाडून काढलेलं होतं, त्यामुळे मग आता डायरेक्ट फरशी पुसायला घेतली आणि त्याच्यानंतर मग कपडेही वॉशिंग मशीनला लावून घेतले आणि त्याच्यानंतर मग स्वयंपाकाच्या तयारीला लागली। आज स्वयंपाकामध्ये मी गिलक्याची भाजी बनवून घेत आहे। गिलक्याची भाजी मी हिरव्या मिरचीतही बनवते, परंतु आज लाल तिखटमध्ये बनवणार आहे। त्यामुळे मग तेलामध्ये आधी लसूणची चटणी परतवून घेतली आणि त्यात गिलके टाकले आणि थोडंसं मीठ टाकून मग ते वाफवून घेतलं। भाजी शिजायला ठेवली तिथपर्यंत मग दुसरी तयारी करून घेतली। कणिक छान भिजवून ठेवलेलं होतं, मग एकदा त्याला तेल लावून छान असं मऊ करून घेतलं आणि त्याच्यानंतर मग पोळ्या लाटायला घेतल्या। आणि गिलक्याची भाजी तर उत्कर्ष आणि सृष्टी यांना दोघांनाही आवडत नाही, पण म्हटलं त्यांना ऑप्शन म्हणून आज दुसरी कोणतीच भाजी बनवत नाही, कारण ऑप्शन म्हणून काही बनवलं म्हणजे मग ते गिलक्याची भाजी खाणार नाही। त्यामुळे आज मी त्यांना ऑप्शनला कोणतीच भाजी बनवली नाही। सृष्टीने तर ओरडा वगैरे खाऊन ती भाजी खाऊन घेतली, परंतु उत्कर्ष कुठं ऐकणार होता। 2 वाजेपर्यंत मी त्याला जेवणासाठी विनवण्या केल्या, पण तो काही ऐकायला तयार नव्हता आणि असा सगळा गोंधळ घालून त्याने ठेवलेला होता। त्यामुळे पर्याय म्हणून मला त्याला मॅगी बनवून द्यावं लागलं आणि मग त्यानंतर ते थंड होईपर्यंतही त्याला धीर नव्हता आणि त्याच्यानंतर मग त्याने छान मॅगी एन्जॉय केली। आज सुट्टी आहे म्हटल्यावर मग सृष्टी कुठं शांत राहणार होती। तिच्या मैत्रिणी तिच्याजवळ खेळण्यासाठी आलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर मग लपाछुपी खेळण्याचा आनंद त्यांनी घेतला। 2 वाजण्यात आलेले आहेत आणि तिथपर्यंत मग भांडे माझे घासून झालेले होते, पण गॅस ओटा क्लीन करायचा बाकी होता, तो क्लीन करून घेतला आणि त्याच्यानंतर मग कपडेही झालेले होते तेही वाळवत टाकले। आणि इतक्यात दुपारी अचानक असं पावसाचं वातावरण झालं। उन्हाळ्यामध्ये अचानक आलेल्या या पावसाचं सृष्टी आणि उत्कर्षला थोडं कौतुक वाटत होतं आणि त्यामुळे मग त्या पावसाचा आनंद घेण्यासाठी ते बाहेर आले। आणि उन्हाळ्यामध्ये पाऊस आला हे बघून थोडासा आनंद तर होतच होता, थोडा वेळ थंडावा राहील असं वाटत होतं, परंतु दुसऱ्या साईडला एक शेतकरी कन्या असल्यामुळे शेतकऱ्यांची आता ह्या अचानक आलेल्या पावसामुळे फजिती होईल हेही मला जाणवत होतं। त्यामुळे मग एका साईडला दुःखही होत होतं, अशी मिश्र भावना माझ्या मनामध्ये चालू होती। शेतकऱ्यांना दर महिन्याला काही पेमेंट भेटत नाही आणि हे जे काही उत्पन्न येतं त्यावरच मग त्यांचं वर्षभराचं उदरनिर्वाहाचा खर्च, मुलांचं शिक्षण हे सगळं चालू असतं। तितक्यातच मम्मीचाही कॉल येऊन गेला आणि माहेरीही खूपच पाऊस झालेला होता आणि मम्मीने गहू काढायला घेतलेले होते आणि इतक्यातच हा अचानक पाऊस आला, त्यामुळे त्यांचा खूपच गोंधळ उडाला। आणि इतकी सगळी मेहनत घेऊन शेवटच्या क्षणाला असं निसर्गामुळे जर नुकसान झालं तर मग खूपच वाईट वाटतं।
सुट्टी आहे म्हटल्यावर मग सगळी पेंडिंग कामं आजच करावी लागणार होती. मग संध्याकाळचा चहा घेतला आणि सरांच्या एका मित्रांना बरं नव्हतं, त्यामुळे सरांनी नारळ सकाळीच आणून ठेवलेला होता. मग आम्ही त्यांना पाहण्यासाठी त्यांच्या घरी गेलो. सरांच्या मित्रांना भेट वगैरे दिली आणि त्याच्यानंतर मग येताना दूध वगैरे घेऊन आलो आणि मुलांसाठी मग कलिंगडही घेतले. आणि मुलं सोबत आहे म्हटल्यावर चटरपटर तर लागणारच, त्यामुळे मग फिंगर चिप्स घेऊन आलो. ते त्यांनी छान एन्जॉय केले. त्यानंतर तिकडनं आल्यानंतर मग सगळ्या कपड्यांच्या घड्या वगैरे मी घालून घेतली. थोडीशी साय जमा झालेली होती, त्याचं तूपही आज कढवून घेतलं आणि रात्री मुलांसाठी छान अशी शेवभाजी बनवून घेतली. आणि असा काहीसा आजचा दिवस होता.